जिमला जात असताना आणि जिमची थैली भरत असताना मी आधी खूप सारं नियोजन करते की आज मला कसा फोटो काढायचा आहे, आज मला कसा व्हिडिओ काढायचा आहे आणि त्यानुसार मी सामान भरत असते माझ्या बॅगमध्ये। तर आज जो मी फोटो काढणार आहे त्याला मी कॅप्शन देणार आहे टू मच स्वेटिंग। तर मग हे कॅप्शन देण्यासाठी तर मला त्यासाठी लागणारं साहित्य आहे ही वॉटर स्प्रेची बॉटल। असं चेहऱ्यावर मारायचं आणि मग पटकन फोटो काढायचा, पाणी खाली निथळण्याआधी पटकन फोटो काढायचा, मग आपल्याला कॅप्शन देता येतं टू मच ऑफ स्वेटिंग। नंतर आज मला दुसऱ्या फोटोला असं कॅप्शन द्यायचं, असं फोटो काढायचा आहे मला। तर मग हा प्रोटीन शेकचा मी कंटेनर घेतलेला आहे माझ्यासोबत, म्हणजे प्रोटीन शेक करत असताना मी असा फोटो काढणार, खाली कॅप्शन देणार माय डेली प्रोटीन इनटेक। तर मग म्हणून हे सुद्धा मी घेतलेलं आहे। नंतर हा काचेचा डबा मी घेऊन जात आहे, कारण आमच्या जिमच्या इथे कॅन्टीन सुद्धा आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये आज ब्रोकोली अवाकाडो सॅलड विथ द डॅश ऑफ सम इटालियन हर्ब्स, सेसमी सीड्स, पंकिन सीड्स अँड चिया सीड्स असं मिळणार आहे। तर त्यासाठी मी हे घेऊन चालली आहे। त्यानंतर मला फोटो पण काढायचा आहे त्याचा आणि खाली कॅप्शन पण टाकायचं आहे आय ईट ओनली ग्रीन क्लीन अँड हेल्दी फूड। आणि प्लास्टिकचा वापर कमी करायचा म्हणजे ते पण मला लिहायचं आहे, त्यामुळे मग मी हा काचेचा डबा पण आज घेऊन जात आहे, तो पण माझ्या जिमच्या थैलीमध्ये मी ठेवलेला आहे। त्यानंतर मग कोकोनट वॉटर पिण्यासाठी माझ्या घरूनच मी एक स्ट्रॉ घेऊन जात आहे, तर ते पण इथे ठेवते आहे। त्यानंतर मग एक कंगवा मी घेतलेला आहे, माझ्या टी शर्टला मॅचिंग पण आहे। माझ्या नवऱ्याच्या खिशामध्ये मला पैसे तर कधी सापडत नाही, पण हा कंगवा सापडला तर मी तोच ढापून घेतला, कारण माझ्या टी शर्टला पण तो मॅच आहे, तर तो पण मी घेऊन जाते, कारण फोटो काढण्याआधी थोडे केस आपले नीट केले पाहिजे, तर मग त्यासाठी मी हे घेऊन जात आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची नाही, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मी ही लिपस्टिक घेऊन जात आहे, कारण मग स्प्रे केल्यानंतर ते म्हणजे मग एकदमच आपण हे दिसायला नको ना, मग थोडी लिपस्टिक चोपडायची आणि मग सेल्फी काढायची। हा बटरचा डब्बा पण मी घेऊन जात आहे माझ्या जिम इन्स्ट्रक्टरला बटर लावण्यासाठी, कारण तोच तर माझे फोटो आणि व्हिडिओ काढून देतो मी वर्कआउट करत असताना, तर त्याला बटर लावण्यासाठी हे बटर पण मी घेऊन जात आहे। मग टू मच स्वेटिंगच्या कॅप्शन नंतर मग मला अजून एक फोटो काढायचा आहे, तर त्यासाठी हा नॅपकिन पण गरजेचा आहे असा फोटो काढण्यासाठी, तर हा नॅपकिन पण मी घेऊन जात आहे। तसंच मी ठरवलं आहे की रोज रोज कोण जिमला जाणार ना, अंग दुखतं खूप, तर मग तिथे चेंजिंग रूम आहे म्हणून मी माझा एक एक्स्ट्रा सेट पण घेऊन जात आहे जिमला, म्हणजे उद्या परवासाठीचे पण मी व्हिडिओ फोटो आजच काढून घेते, म्हणून मग एक एक्स्ट्रा सेट मी घेतलेला आहे, तो पण माझ्या जिमच्या थैलीमध्ये मी ठेवून घेते। त्यानंतर मग आता उद्याचे जे फोटो आणि व्हिडिओ काढणार आहे त्यासाठी मी कॅप्शनचा विचार केलेला आहे की ग्लो आफ्टर वर्कआउट। तर मग तो ग्लो कसा दिसणार ना, कारण वर्कआउट फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये इतकं काही माझं वर्कआउट होत नाही, तर मग मी काय केलं आहे, ही एक ऑलिव्ह ऑइलची बॉटल घेतली आहे आणि ती मी चेहऱ्यावर लावून घेईल आणि त्यानंतर मग सेल्फी काढून मला कॅप्शन टाकता येईल की ग्लो आफ्टर वर्कआउट। तर मग ही बॉटल पण मी ऑलिव्ह ऑइलची घेतलेली आहे, कारण थोडंसं हेल्दी वाटतं ऑलिव्ह ऑइल वगैरे म्हणजे ना, तर मग म्हणून ते घेतलंय, नाही तर खोबरेल तेलाने पण काम चाललं असतं। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट मी माझ्या जिमच्या थैलीमध्ये ऑलमोस्ट नेहमीच नेते, ती म्हणजे हा डिओ। माझावाला वेगळा आहे, हा माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आहे, कारण माहितीच असेल तुम्हाला, तर तो पण मी नेते। त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी मी नेत असते, वॉटर बॉटल वगैरे, हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून मग ते पण मी नेत असते। त्यानंतर ही चिकूची वॉच मी घातलेली आहे, खरं तर ॲपलची वॉच घ्यायला पाहिजे पण ती माझ्या आउट ऑफ बजेट होती, म्हणून मी चिकू कंपनीची वॉच घेतली आहे, थोडीशी नाव चिकू असल्यामुळे थोडी लहान मुलांसारखीच त्यांनी ती बनवली आहे। झाली आता जिमसाठी आणि येते मी। अरे नॉट अगेन यार, नॉट अगेन, काय उपयोग म्हणजे काय उपयोग इतकं महागाचं स्पोर्ट्सचं इनरवेअर घेऊन, एक तर घालायला त्रास, काढायला त्रास आणि फोटोमध्ये दिसणार पण नाही, मग उपयोग काय त्याचा। आता हे ठीक आहे, तर मग बाय बाय, मी जाते जिमला, जिमहून आल्यानंतर बोलते तुमच्याशी, बाय।